श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी तू गुरु भक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे. पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचना वारा. सद्गुरु कृपा दैन्यहरा एके श्री गुरु चरित्र. ऐसे चरित्र कामधेनू सांगतो तुझ विस्तारोनु. एक चित्ते करुणी म्हणू एक शिष्या नामधारका. कृष्ण वेणी तटाकासी भुवनेश्वरी पंचमेसी. औदुंबर वृक्षापाशी राहिले गुरु परियेसा. गोप्य रूपे असती गुरु ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धुरंधरू चतुर्मास्ये नेपरी. सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सान्निधान. विशेष गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट महिमा वाढला असे. एकोणी सिद्धाचे वचना नामधारक करी नमना. श्री गुरु परमात्मा जाना का राहिले गोप्य रूपे. काय त्यासी तपोद्देश भिक्षा मागणे काय हर्ष. हा संदेह माझा मानसी याते निवारी दातारा. एक शिष्या नामधारका भिक्षा मागणे पिनाका. अनेक सांगेन एका दत्तात्रया गुरुमूर्तीसी. कृपा सागर दत्तात्रय मूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती. भक्तजना अनुग्रह हाती तीर्थयात्रेसी इंडती. अनुपम तीर्थे महिवरी असती गोप्य पारी. श्री गुरुमूर्ती परोपकारी प्रकट करी भक्ता लागी. भक्त जन उद्धारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गोप्य वावया कारणार्थ समस्त येऊनी मागती. लपविता दीन करासी केवी लपे तेज राशी. कस्तुरे ठेविता गोप्यसी सुगंध केवी गोप्य होय. आणि सांगेन तुझ प्रती कल्पवृक्ष जेवी जगती. जेथे राहे तया क्षिती कल्पिले फळ देतसे. या कारणी तया स्थानी सांगेन तुझ विस्तारोनी. प्रगट झाले गुरुमुनी एकचित्ते परियेसा. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत. शास्त्र पुराणे विख्यात सांगे सकळा विद्वजना. आद्य वेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण. अहिंका प्रमाणे आचरण कर्ममार्गी रत असे. त्यासी झाला एक सूत मती मंद असे उपजत. माता पिता समस्त गेली मरोनी तयाची. दिवस मास वर्धता बाळ वर्षे 7 झाली केवळ. व्रत बंद करीती कुळाचार तया द्विज कुमाराचा. नये स्नान संध्या तयासी गायत्री मंत्र परियेसी. वेद कैचा मूर्खासी पशु समान झाला असे. जेथे सांगती अध्ययन आपण शिके जाऊन. तावन मात्र शिकता जाण सवेची विस्मृती होय त्यासी. तया ग्रामीचे द्विजजन निंदा करीती आपण. विप्रकुळी जन्मून विद्या नाही तुझ लागी. तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्र अभिज्ञात. त्याच्या पोटी कैसा सूत उपजलासी दगडापरी. जळो जळो तुझे जिने पित्याच्या नावाने लेऊने. पोट बांधुनी पाशाने बावी तळी रेगिनासी का. जन्मोनिया संसारी वृथा झाला श्री सुकरापरी. तू जगती यमपुरी आचारहीन वर्तसी. ज्यासी असे विद्या एक तोची मनुष्या माझी अधिक. जैसा चिंतामणी देख तैसी विद्या परियेसा. ज्याचे हृदय असे विद्या त्यासी सकळ भोग सदा. यशस्वी होय सुख संपदा समस्तामध्ये पूज्य तोची. एखाद्या समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी. पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश. श्रेष्ठ असेल वय थोर विद्या नाही पूज्य नर. अश्रेष्ठ असेल एखादा जर विद्या असता पूज्य होय. ज्यासी नाही सोदर तयासी विद्या भ्रातार. सकळिका वद्य होय नर विद्या गुण असे ऐसा. जयासी असे विद्या बहुत तोची होय ज्ञानवंत. त्याची आदेही दैवत पूजा घेई सकळापासी. एखादे समयी राजाधिपतीसी समस्त वंदिती तयासी. राजा ही आपण हर्षी विद्यावंत पूजितसे. ज्याचे घरी नाही धन त्यासी विद्या असे धन. शिकावयाचे कारण हेची असे जानपा. एकोणी तयाचे वचन ब्रह्मचारी करीन मन. स्वामी निरूपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान. नये विद्या याची कारण काय करू म्हणितसे. ऐसा आपण दोषी जरी असेल उपाय यासी. उद्धरावे जी कृपेसी निरोपावे दातारा. परिसोनी सकळ ब्राह्मण सांगती तयासी हासून.
होईल पुढे जनन ते देईल विद्या तुते. तुझ कैचा विद्याभास पशु केवळ नरविशेष. भिक्षा मागुनी उदरपोष असे रे मूर्खा कुळनाशका. ऐसे नीच उत्तरसी बोलती द्विजलोक त्यासी. वैराग्य धरुनी मानसी निघाला असे अरण्यात. मनी झाला खेदे खिन्न मनी आता तेजीन प्राण. समस्त ठेवती दूषण काय उपयोग वाचुनिया. जळो जळो आपले जिने पशु झालो मतिहीने. आता वाचुनी काय कारणे म्हणून निघाला वैराग्ये. बिल्लवडी ग्रामासी आला तो नर परियेसी. अन्न न घेई उपवासी पातला निर्षी दैववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पावला त्वरिता करी दर्शन देवीचे. न करी स्नान संध्या देख अपार करीतसे दुःख. देवद्वारा सन्मुख धरणे घेतले तयाने. येणे परी दिवस तिन्ही निर्वाण मन करोनी. अन्नोदक तेजुनी बैसला होता तो द्विज. नो हे स्वप्न त्या लागोनी मनोनी कोपे तो बहुमनी. मने अंबा भवानी का उपदेशे मज लागी. आक्रोदोनी तैवेळी शस्त्रे घेऊनी प्रबळी. आपली जिव्हा तात्काळी छेदुनी वाहे तिचे चरणी. जिव्हा वाहुनी अंबेसी मागुती मने परियेसी. जरी तू मज उपेक्षिसी वाहीन शिर तुझे चरणी. असे निर्वाण मानसी क्रमिता झाली असे निशी. स्वप्न झाले तयासी एक समस्त श्रोते हो. एक बाळ ब्रह्मचारी आक्रोशसी अम्मावरी. असे कृष्ण पश्चिमे तेरी त्वरित जायतये स्थानी. औदुंबराचे वृक्षतळी असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी. जागृत होता तक्षणेसी निघाला तेथुनी ब्राह्मण. निघाला विप्रत्वरित पळत गेला प्रवाहात. सादर लक्षिताची तेथ देखता झाला श्री गुरुसी. चरणावरी ठेवूनी माथा अत्यंत श्रोत झाला करिता. श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासित तैवेळी. श्री गुरुमूर्ती संतोषती माता हस्त ठेवती. ज्ञान झाले तया प्रती जिव्हा आली तत्काळिक. जैसा मान सरोवरास वायास जाय परियेस. तो होय राजहंस तैसे झाले विप्राते. चिंतामणी संपर्केसी सुवर्णत्वयी लोहासी. मृतिका पडता ज्या मुंदासी सुवर्ण जेवी होय एका. तैसा तया ब्रह्मणासी स्पर्शता गुरुचरणासी. आली सकळ विद्या त्यासी वेदशास्त्र तर्क भाष्य. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा एकनिका. जे जे स्थानी वास देखा तेथे महिमा ऐसासे. मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र सविस्तर. एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र मूर्खासी झाले ज्ञान प्राप्त. तेची कथा वर्णिली तेथ श्री गुरु प्रसादे. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पांतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे. द्विजोद्धरणं नाम सप्तदशोऽध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.